सांगते की कायदे आहेत, परंतु ते कायद्याच्या चौकटीमध्ये राहून जी कायद्यामध्ये तरतूद आहे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी म्हणून तरी असे गुन्हे परत परत होत आहे ना. फाशीला घाबरले असते तर असे गुन्हे झाले असते का वापस? ताई मी समजू शकते तुमच्या भावना, मी समजू शकते. एक आई म्हणून मी जसं मगाशी म्हटलं की समोर आला तर कापून काढू अशी तीव्र भावना आमच्या सगळ्यांच्या आहेत. परंतु कायद्याच्या तरतुदीमध्ये राहून जे आपल्याला करता येतंय त्या पद्धतीने पोलीस प्रशासन हे सगळं काम करतायत. देवाभाऊंचं या केसवरती लक्ष आहे. संबंधित SP बाळासाहेब पाटील यांना सुद्धा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. DYSP स्वतः या केसवरती केसचा पुन्हा आणखीन काय एव्हिडन्स वगैरे काही मिळतायत का त्याच्यासाठी त्यांचाही तपास चालू आहे. आणि त्यामुळे मला विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये चार्जशीटही लवकर दाखल केली जाईल. आणि त्याच बरोबरीने केस स्ट्रॉंग करण्यासाठी सबळ पुरावे जे लागतात ते पुरावे सुद्धा पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी येतील आणि या हरामखोर सैतानाला फाशीच होईल.